जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. आपल्याशी संवाद साधताना आज मला असं नमूद करावं वाटतं की काल नागपूरमध्ये ओबीसींचे नेते म्हणून घेणारे हाके, वडेट्टीवार, भुजबळ, वाघमारे आणि अनेक त्यांची ओबीसींचं काम करणारी, समता परिषदेचं काम करणारी नेते मंडळी भरपूर एल्गार सभेला उपस्थित होती. एल्गार सभेमधून बोलत असताना प्रत्येकांचा रोष हा एक मराठा नेते म्हणून एक उदयास आलेले मनोजदादा जरंगे यांच्या विरुद्ध तर आहेच आहे, पण त्यांची एकूणच मनशा ही मराठा समाजांच्या अगदी मुळावर उठलेली आहे. किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की सुरुवातीपासूनच हे लोक मराठी समाजाच्या मुळावर आहेत. आता असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस या लोकांकडून लायकी विचारली जाते. तुमची बोलण्याची लायकी काय, तुम्ही कोण, तुमचं पद काय. त्यामुळे मी सुरुवातीलाच नमूद करतो, माझी लायकी काय सांगून देतो. मी शेतमजूर कुटुंबातला एक सामान्य व्यक्ती आहे आणि आपणही काही मंत्रिपद किंवा आमदार खासदार जे काही पदं भोगतात, सहकार मंत्री, राज्यमंत्री, फलनगे ढिमके मंत्री, हे पदं तुम्ही काहीच्या पोटातून घेऊन आले नाहीत. ज्याही पदावर जे कोणी नेते असतील, सत्तेत असतील, विरोधी पक्षात असतील, हे तुम्ही शिक्के घेऊन आले नाहीत आईच्या पोटातून. आज इथं तुम्ही आहात का, ते आमच्या आशीर्वादानं तुम्ही तिथं आहात. आम्ही तुम्हाला निवडून देतो नेतृत्व करण्यासाठी, समाजाचं, एका जातीचं नाही किंवा दोन जातीचं नाही. आम्ही तुम्हाला निवडून देतो आमचे प्रश्न सोडवण्यासाठी. त्यावेळेस तुमची जिम्मेदारी बनते की त्या समाजाच्या अडचणी लक्षात घेऊन हे मुद्दे तुम्ही आमच्यातर्फे तुम्हाला कोर्टातून लढवता येत असेल कोर्टातून लढवा, विधिमंडळात तुम्हाला मुद्दे मांडता असेल तिथून सोडवता असेल तिथून सोडवा, काय कुठं कायद्यात रूपांतराचं ते करा. आणखीन काय करता येईल तुम्हाला दिलं ना स्वातंत्र्य, तुम्हाला मंत्रिपद दिलीत, भोगायला दिलीत, आमची मानधनंसुद्धा तुम्ही खाता. हे तिथं काही करायचं सोडून तुम्ही सार्वजनिक ठिकाणी सभा घेता, समाजामध्ये उतुष्ट लावता. ह्या कुठल्याही नेत्याला न शोभणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही राजकारण बिलकुल करा, तो तुमचा पर्सनली हक्क आहे असं मी म्हणेल, विरोधी पक्षनेते म्हणून किंवा तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करत असताना. पण तुमच्याही पक्षाचं काम करत असताना तुम्ही इतर समाजाचं काही नेतृत्व करा ना. तुम्ही फक्त एका जातीवर किंवा एका कुठल्या समाजावर तुम्ही निवडून येत नाहीत. कोणताही नेता किंवा कुठलाही मंत्री संत्री कोणी असू द्या ना, तुम्हाला सगळ्या समाजाचा विचार करावा लागेल. तुम्ही फक्त कुठला ना कुठला एक समाज टार्गेट करता आणि व्यक्तिगत त्या समाजाला बोलता, त्या समाजाच्या नेत्याला बोलता. तुम्ही साध्य काय करत नाहीत. आणि तुम्ही जर अशी शब्द थोडीशी प्रोटेक्शन, तुमचं संरक्षण हटवून तुम्ही 2 मिनटं फिरून पहा कुठं तुम्हाला जनता फिरू देते का, हे तुम्हाला माहीत असतानासुद्धा मोठमोठ्या आरोळ ठोकून बोलता तुम्ही. ह्या गोष्टी शोभणाऱ्या नाही आहेत तुम्हाला. ह्यापुढे कधी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही कुठल्या समाजाच्या विरुद्ध बोलताना थोडंसं तारतम्य बाळगायला पाहिजे. अजिबात तुम्ही कुठल्या समाजाशी वितुष्ट करू नका, समाजामध्ये भांडणं लावण्याचे कार्य करू नका. तुम्हाला खरोखरच मराठा समाजांच्या आरक्षणाची भीती वाटते का? मराठा आरक्षण तर आणखीन बरेचसे काही त्यामध्ये प्रमाणपत्र मिळण्यासाठी खूप काही गोष्टी घडवून येणं महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही 2 सप्टेंबरला दिलेल्या शासन निर्णयानुसार जे काही ओरड सुटलात, तुम्ही जे काही बोंबलत सुटलात, तुम्हाला इतकी भीती बाळगायचं काही कारणच नाही. तुम्ही सांगता की आमचा 64% ओबीसी समाज आहे, मग बाकीच्या 36% सगळे आले ना, मराठा, मुस्लिम, शीख, ईसाई, हे सगळे आले 34%. त्यात मराठ्यांचं प्रमाण किती घे आणि आमच्या आरक्षण मिळण्यावर तुम्हाला किती फरक पडणार आहे. एवढा तुम्ही तिळपापड करता ह्या कशासाठी. इथंच तुमचं सिद्ध होतो की तुम्ही फक्त तुमच्या मतपेट्या शाबूत ठेवण्यासाठी ओरडत सुटला आहेत, बाकी तुम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही जर 64% आहात तर बघा आमचं मराठ्याचं प्रमाण एकूण भरणार किती महाराष्ट्रामध्ये, 8-10%. तितक्यानं तुम्हाला काय फरक पडणार आहे. शिवाय आम्ही कायदेशीर कुणबी म्हणून तुम्ही ज्यावेळेस आम्हाला प्रमाणपत्र देतच नव्हतात, तर कायदेशीर आम्हाला सरकारने त्या नोंदी शोधून आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेण्यास, कुणबी म्हणून ओबीसीमध्ये ऑलरेडी आम्ही आहोतच,
पण आम्हाला प्रमाणपत्र मिळण्यास पुरावा नव्हता, तो शासनानं शोधून दिला. आणि हे आमच्या हक्काचं आजपर्यंत असलेलं तुम्ही आज इतके दिवस वापरलंच ना, मग तिथं आम्ही घुसखोरी आम्ही करत नाहीत, तुम्ही अतिक्रमण केले असं मी म्हणेल. खूप जिम्मेदारीने बोलतो आहे. हे तुम्हाला कळलं नाही शरद पवारच्या काळामध्ये तुम्ही सह्या केल्या ना. आज कोणी जिवंत असतील, मेलेले असतील, तुम्हाला माहीत नाही का? तुमच्या सहीनुसार का एकट्या शरद पवारांनीच का शासन निर्णय मान्य केला का? तुमच्याच मंत्रिमंडळात लोकांनी सह्या केल्या असतील ना. हे शासन निर्णय तयार केला, जो काय मसुदा तयार केला, कायद्यात रूपांतर केलं, तुम्ही होते ना त्यावेळेस. पुष्कळसे जिवंत आहेत ना आजही, आणि परत उलट्या बोंबा मारा सुटलात तुम्ही. ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या, कारण तुम्हाला इतका तिळपापड करायची गरज नाही. मराठा समाजाला जे काही कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत, मिळतील, पण इतकं सोपं नाही आहे. हा शासन निर्णयसुद्धा मी अशा भाषेत म्हणेल, जरी सकारात्मक जरी हा शासन मराठा समाजासाठी असेल, पण तरीसुद्धा ते एक असं म्हणाईल, आम्हाला औषधं दिलं आहे तुम्ही, पण हे औषधं आम्हाला वाघिणीच्या दुधासोबत घ्यावं लागते, त्यावेळेस आमची बिमारी राहील. वाघिणीचं दूध आणणं सोपं नाही. जो वाघिणीचं दूध आणायला जाईल पहिला तो जाईल. आता किती वाघ बसलेले आहेत, कुठल्या गोष्टीला आम्हाला तोंड द्यावं लागेल, कुठल्या ऑफिसला, हा वेगळाच विषय. आणि याच्या उपरांत तुम्ही इतकं बोंबलं सुटल्याची काही गरज नाही. मराठा समाजाला टार्गेट करता, त्यांच्या नेत्यांना टार्गेट करता, शिवाय तुम्ही लायकी करता. म्हणायचं दादा जरांगे साहेबांची त्याचं शिक्षणच किती आहे, तो 34-5 आहे, असं अशिक्षित आहे. मग एक अशिक्षित माणसाने एक तात्विक मुद्दा लक्षात धरला, तो तात्विक मुद्दासुद्धा कोर्टाने मान्य केला, शासनाला मान्य करावा लागला. तात्विक मुद्दे मांडण्यासाठी, तत्त्वाच्या भांडणासाठी शिक्षणाचीच गरज असते, असं कुठल्या शास्त्रात लिहिलं, कुठल्या कायद्यात लिहिलं आहे? तुमच्या डोके आहेत का जागेवरती? थोडेसे आखलेचे तारे तोडत जाऊ नका. तुम्ही लायकी काढता, कोणाचं शिक्षण किती आहे, तुमचे मंत्री संत्री किती आहेत, किती शिक्षण आहे त्यांचं? सगळे पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत का? अंगठे बहादर तुमच्यामध्ये आणखी नाही, कितीतरी संत्री मंत्री पदावरती अंगठे बहादर आहेत. काय गोष्टी करता तुम्ही? तुम्हाला 2 स्टेटमेंट देता येत नाही. कोणा शेतकऱ्याच्या बाबतीत चांगले, एखाद्या शेतमजुराच्या बाबतीत चांगले, तुम्हाला कुठं स्टेटमेंट देता येतात का? ह्या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे, आणि सर्वांनी आपली भाषा सुधारावी. समाजामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लागणार नाहीत, याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे, असं मी एक मतदार ह्या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला सांगतो. त्यात आमची लायकी, आमचा अभ्यास हा विचारू नका. तिथं तुम्ही जे काय आज भोगतात ते आमच्यामुळे भोगतात, ते परत एकदा सांगतो. म्हणून तुम्ही बोलत असताना कुठेही जिम्मेदारीने बोला, जेणेकरून समाजात तुमचा आदर झाला पाहिजे. समाज तुम्हाला जर काळे झेंडे दाखवत असेल, तुमच्या गाड्या अडवत असेल, तुमच्या गाड्या दगड फेकून मारत असतील, इतकं काय करता तुम्ही? आम्ही एवढं करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं नाही, तुम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला तिथं पाठवलं आहे. आणि उलट तिथं जाऊन तुम्ही आमच्या उरावर जर बसत असाल तर मग तुम्हाला दगडच खावे लागतील. लोक तुम्हाला अडवणारच, तुम्हाला काळे झेंडे दाखवणार नाहीत, काळं फासतील इथून पुढं लोक तोंडाला तुमच्या. ही तुम्ही काळजी घ्या, ही माझी धमकी नाही, तुम्हाला अलर्ट करतो. ह्या अशा गोष्टीपासून तुम्ही स्वतःला सावरा आणि समाज बिघडणाऱ्याची तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.